नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आर.जे. निशा रेडिओ MPSC गुरुच्या व्यक्तिविशेष सत्रात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपण व्यक्तिविशेष हे सत्र नेहमी ऐकत असतो. त्यामध्ये आपण सामाजिक, कला, विज्ञान, क्रीडा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी त्यांची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे व त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा सर्व थोर आणि महान व्यक्तींची जीवनगाथा व्यक्तिविशेष या सत्रामार्फत जाणून घेत असतो. चला तर मग आज आपण जाणून घेऊया अशाच एका थोर आणि महान व्यक्तीची जीवनगाथा, ज्यांचे नाव आहे ब्रिटिश गणिततज्ञ जॉन वेन. ब्रिटिश गणिततज्ञ जॉन वेन हे 19व्या शतकातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावशाली विचारवंत होते, ज्यांनी गणित, तर्कशास्त्र आणि संभाव्यता या क्षेत्रांमध्ये मोठे योगदान दिले. त्यांचा जन्म 4 ऑगस्ट 1834 रोजी इंग्लंडमधील किंगस्टोन अपॉन हल शहरामध्ये झाला. त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी धार्मिक होती. त्यांचे वडील धर्मगुरू होते. त्यामुळे बालपणापासूनच जॉन वेन यांना शिस्त, तर्कशुद्ध विचार आणि नैतिक मूल्ये यांची जाणीव झाली. पुढे त्यांच्या आयुष्यात या गोष्टींचा खोलवर परिणाम दिसून येतो. त्यांनी आपले शिक्षण युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज येथे पूर्ण केले, जे त्या काळात जगातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांपैकी एक मानले जात होते. ते गोनविले अँड क्यूज कॉलेज या महाविद्यालयाशी जोडले गेले आणि आयुष्यभर तेथेच त्यांनी अध्यापन व संशोधन कार्य केले. जॉन वेन यांचे सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय असलेले एक योगदान म्हणजे व्हेन डायग्राम. हा एक साधा पण अत्यंत प्रभावी दृश्यात्मक पद्धत आहे, ज्याच्या मदतीने वेगवेगळ्या संचांमधील संबंध स्पष्टपणे दाखवता येतात. या डायग्राममध्ये साधारणतः 2 किंवा 3 वर्तुळे वापरली जातात, जी एकमेकांवर आच्छादित होतात. प्रत्येक वर्तुळ एक संच दर्शवते आणि जिथे वर्तुळे एकमेकांना छेद देतात त्या भागात त्या संचांमधील समान घटक दाखवले जातात. उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये किती जण समान आहेत हे दाखवण्यासाठी वेन डायग्रामचा वापर करता येतो. आजच्या काळात हा डायग्राम फक्त गणितापुरता मर्यादित नसून संगणकशास्त्र, डेटा विश्लेषण, व्यवसाय, तर्कशास्त्र, शिक्षण आणि अगदी दैनंदिन निर्णय प्रक्रियेतही मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. वेन डायग्रामची कल्पना त्यांनी 1880च्या सुमारास मांडली. ती लगेचच लोकप्रिय झाली. यापूर्वीही काही गणिततज्ञांनी संचांच्या संबंधाबद्दल विचार मांडले होते, पण जॉन वेन यांनी त्याला सोप्या आणि स्पष्ट चित्राच्या स्वरूपात सादर केले. त्यामुळे गुंतागुंतीच्या संकल्पना अगदी सहजपणे समजून घेता येऊ लागल्या. त्यामुळेच आज शाळांपासून ते उच्च शिक्षणापर्यंत वेन डायग्राम हा एक मूलभूत साधन मानला जातो. त्यांच्या या शोधामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती घडून आली, कारण विद्यार्थ्यांना संकल्पना समजणे अधिक सोपे झाले. जॉन वेन यांनी तर्कशास्त्राच्या क्षेत्रातही महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांनी सिम्बॉलिक लॉजिक म्हणजेच प्रतिकात्मक तर्कशास्त्राचा अभ्यास केला होता आणि त्यात सहज सुधारणा केली. त्यांच्या द लॉजिक ऑफ चान्स 1866 या पुस्तकात त्यांनी संभाव्यता सिद्धांतावर सखोल चर्चा केली. या ग्रंथामध्ये त्यांनी संख्याशास्त्र आणि संभाव्यता यांचा वापर करून निश्चिततेचा अभ्यास करता येतो हे स्पष्ट केले. त्यांच्या विचारांमुळेच वैज्ञानिक संशोधन आणि डेटा विश्लेषण या क्षेत्रांना नवी दिशा मिळाली. त्यांनी मांडलेल्या संकल्पना आजही आधुनिक सांख्यिकी आणि डेटा सायन्समध्ये उपयोगात येतात. त्यांच्या जीवनातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी धार्मिक जीवनातून हळूहळू बाहेर पडून पूर्णपणे शैक्षणिक आणि संशोधनात्मक जीवन स्वीकारले. सुरुवातीला ते धर्मगुरू म्हणून काम करत होते, पण नंतर त्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात म्हणजेच गणित आणि तर्कशास्त्रात पूर्ण वेळ देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील एक मोठा टर्निंग पॉईंट ठरला. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक संशोधनपत्रे आणि पुस्तके लिहिली, ज्यामुळे त्यांचे नाव
जागतिक पातळीवर प्रसिद्ध झाले. जॉन हे केवळ एक गणित तज्ज्ञ नव्हते, तर ते एक उत्कृष्ट शिक्षकही होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवताना नेहमीच संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यावर भर दिला. त्यांच्या शिकवण्याच्या शैलीमुळे विद्यार्थी त्यांना खूप आवडत असत. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना प्रेरित केले, ज्यांनी पुढे जाऊन गणित आणि विज्ञानाच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले. त्यांच्या अध्यापन पद्धतीत सहज स्पष्टता, उदाहरणांचा अधिक वापर आणि तर्कशुद्ध विचार यांना विशेष महत्त्व होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांची साधी आणि नम्र जीवनशैली. ते प्रसिद्ध असूनही अत्यंत साधे जीवन जगत होते. त्यांना विज्ञानाव्यतिरिक्त यांत्रिकी उपकरणांमध्येही रस होता. त्यांनी काही यंत्रसामग्री तयार करण्याचे प्रयोगही केले होते. यावरूनच त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची कल्पना येते. ते नेहमीच नवीन गोष्टी शिकण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत असत. जॉन वेन यांचे निधन 4 एप्रिल 1923 रोजी झाले, पण त्यांचे कार्य आजही जिवंत आहे. विशेषतः वेन डायग्राम हा त्यांच्या नावाशी कायमचा जोडलेला आहे. आजच्या डिजिटल युगातही जिथे मोठ्या प्रमाणावर डेटा विश्लेषण केले जाते, तिथे वेन डायग्रामचा वापर महत्त्वाचा ठरतो. उदाहरणार्थ, मार्केटिंगमध्ये ग्राहकांच्या पसंती समजून घेण्यासाठी, बिझनेस निर्णय घेण्यासाठी किंवा संगणक प्रोग्रामिंगमध्ये लॉजिक समजावून सांगण्यासाठी हा डायग्राम मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरतो. एकूणच जॉन वेन हे असे व्यक्तिमत्व होते की ज्यांनी कठीण गणितीय आणि तर्कशास्त्रीय संकल्पनासुद्धा सर्वसामान्य लोकांसाठी सोप्या करून ठेवल्या. त्यांचे योगदान केवळ त्यांच्या काळापुरतेच मर्यादित नसून आजही ते तितकेच महत्त्वाचे ठरते. त्यांच्या वेन डायग्राममुळे जगभरातील लाखो विद्यार्थी आणि संशोधकांना विचारांची स्पष्टता मिळते. त्यामुळेच जॉन वेन यांना सहज गणित आणि तर्कशास्त्राच्या इतिहासातील एक अजरामर स्थान मिळाले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 4 एप्रिल आणि आज जॉन वेन यांचा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने आपण त्यांचे संपूर्ण जीवन प्रवास व जीवनकार्य सविस्तर जाणून घेतले आहे आणि मला खात्री आहे की ही माहिती तुम्हा सर्वांना नक्कीच आवडली असेल. याबद्दल तुम्हाला जर काही अभिप्राय म्हणजेच फीडबॅक द्यायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. तसेच तुम्ही ऑडिओ किंवा मेसेज स्वरूपातही तुमचे फीडबॅक आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. तर श्रोते हो, यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील. तत्पूर्वी मी आरजे निशा तुम्हा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका थोर आणि महान व्यक्तीची जीवनगाथा. धन्यवाद.